जीवन जगत असताना दोघांना समजायचं असतं. काही काही नाते मनामध्ये शंका घुसल्याच्या नंतरच तुटतात बरं. हा, एखादा माणूस जर रातले लघुशंकाले उठना समजा 2-2:30 वाजेलेत आणि लघुशंका करीश निवानंतर डायरेक्ट डोळा लागत नाही, झोप लागत नाही म्हणशीन देखील उभा अजून इंस्टावर 1-2 व्हिडिओ कोणी टाकेले का. तो जर रात्री 2-2:30 वाजायला मोबाईल मारायला नाही बनले जर जागीच गई दखिली ना हो म्हणी माय एवढी रातले मोबाईल मा यांचा काय मग सांगू मला कब्बरची आऊ काय दे तिला सांगा ना ती कोण होती रातली 2-2:30 वाजायला चावी राहतात ते सांगे ओ अक्का कोणी नाही होत ओ बहीण बाकीनं म्हणितलेतच एखादी माईची डोकं उठाड रास ना या सांगतो ओ अक्का तू पाय पडत मला शांतता लागू दे इथपर्यंत पोची जाणं पडत तेवढं बरं आहे बा घराण्याच्या बाया नाहीत तशा. विठ्ठल विठ्ठल मनात शंका शिरली की चांगलाही माणूस वाईट दिसतो बरं का, म्हणून शंका अजिबात येऊ द्यायची नाही. हा, मी नेहमी उदाहरण सांगतो. आमच्याकडचे कानादेशातले अजून एक कीर्तनकार आहे नारायण बाबा, ते नेहमी उदाहरण सांगायचे. हो, मी जुने कीर्तनकारच ना बरं ध्यान माटेले जुना यासा बसेल बाबा आहेत ना या टोपीवाला बाबा यास ना जोडे जास्त बसस बाबा मी का बर यास ना पण जुनं मटेरियल इथलं सावटं सापडस ना आणि ते जुनच माग इकावस. हा, जुना भाव भेट राय ना माले. हो, शंका जर माणसाच्या मनात शिरली ना किती किती फिरवते ऐका. एक भाऊ रस्ता तरी चाल राहता म्हणे, रस्ता तरी चालता चालता पाय बरी घ्या, पाय भरणा फक्त पुशीन निघ जायला पाहिजे होतं. दिनू दादा साहेब पाय भरेल होता फक्त पुशीन निघ जायला पाहिजे होतं, पण या भाऊ ना मनमा पाय भरणा भाऊ बकरीने लेंड्या होतीन गाय न शेणे बैल न शेणे का दुसरंच काय शेस आलं. शंका फक्त पाय पुशीन पुढे निघ जातं, काहीच वादविवाद व्हावं नव्हतं मनमा बी चल बिचलनं कारणच नाही होतं. पण आहो बावले वाटणं भाऊ पाय भरणा गाय न शेण होतं का म्हैस न शेण होतं का बकरीने लेंड्या होत्यात. आहो बावले मनमा भराई गे याने भरेल पाय मान हातमा लिहिली ना. शंका शंका हातमा लिहिल्यावर बी चित लागणं नाही, नाक लगू पोचाडा याने कसा नाही बसून गेली उभं असं आणि नाकनी जोडेल यानंतर यांना ध्यान मावणं ओ म्हणा बापाय गाय बैल न शेण नाही रे आप्पा हवा आपलाच पराक्रम शे रे काका. फक्त पाय पुशीन निघ जाल पाहता पाय 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 पुसाल पाहता फक्त. शंका शिरली ना मनामध्ये आता त्यांना ध्यान मावून आपण अशुद्ध वय जायलेत गावना बाहेर नाला वाय राहता नाला मा तरी हात पाय धुईली उभा नाला मा हात पाय धुवाल घ्या गुण्या कराल घ्या जे गुण्णी करासाठी गोट पाणी नाली ना का त्या मा बात ना कंस आपण ना वो म्हणा बाप आव कसा ना वो या को. हा, तुम्ही जसा विचार करशात तसा माणूस खाली उतरत. त्याला असं वाटणं वरणा भरेल होता पण आता पोटमा बी चालणं घ्या आता काय करा ना चांगलं पवित्र तीर्थावर जाईन स्नान करणं पडीन. मग दर कोस दर मुक्काम पैदल जाई राहीन ताव भाऊ पायी पायी जाई राही ना. एक ठिकाणी 4-4 किलोमीटर अंतरवर पाणीना सहारा नाही तसा ठिकाणी कुटिया दिखणी माणूसले वाटणं की कुटिया मग नक्कीच कोणतरी अशी ना आपले पाणी भेटीन. कुटियापर्यंत गेला, कुटियामध्ये एक आजीमाय बसलेली होती. म्हणे आजीमाय माल पिवाल पाणी भेटीन का. म्हणे भाऊ 4.5 किलोमीटर अंतरवर पाणीना सहारा शे नाही म्हणे वावरमा दादर पैरेल शे मी दादरवर ना चिळा उळालेस मना पण एक छोटी बाटली भरेल रास आणि ते दुपारपर्यंत पुरस म्हणे माले आते मन बाटली म्हणा पाणी सरी घे म्हणा घर जावाना टाईम होई घ्या म्हणे. म्हणे माडी जर मला पाणी नाही भेटणार म्हणा जीव निघ जाई म्हणे आजी. म्हणे बारे असं काय चावेस नुसता पाणी करता मरत अशी का जरी म्हणा पण पाणी नाही पण तुला पर्याय व्यवस्था सांगस. म्हणे काय आजी. भाऊ म्हणे म्हणा पण सोपारीन खड्या तोंडमा टाकले म्हणे. सोपारीन खड्या तोंडमा टाकले ना 5 मिनिटं गप्पा मारत उभा राही ना. 5 मिनिटानंतर आजीला विचार म्हणे आजी. म्हणे काय रे भाऊ. म्हणे 5-7-10 मिनिटं घ्या सोपारी फुटी नाही राहिनी. म्हणे येडा 6 महिना जाय आणि पोट राहणं मागाई फुटणे नाही तू काय चालू फुटी जाई कारण हाय कसामुळे वय नाही हाय कसामुळे वय ना. फक्त मनात शंका शंका शिरली का चांगली व्यक्ती सुद्धा वाईट दिसते म्हणून शंका येऊ द्यायचं नाही. पण अर्जुनाच्या मनात कालच्या दिवशी माझ्या सोबत होती काम्यपणामध्ये आणि आजच्या दिवशी नाही म्हणते खोटं बोलते या म्हणले. सुभद्रा म्हणे मी नव्हती मग तुमच्या सोबत होती कोण. दोघांचा वाद. रागा रागात अर्जुन पत्नीवर धावून गेले मारायला. अर्जुन पत्नीला मारायला धावून गेला. धर्मराजानं सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं हे योग्य नाही या. पत्नीवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नाही या. असं कोण सांगे.
हा को अटकनाथ भूत्या. जाऊ द्या, जितलं विन जितलं, मला काय करणे, उसळ घसळ करी निघ जा नाही. गागर पडो का नको पडो, मागे तण करायचं आहे ना. मी गणच उभाटी ना आकली राहिनो, पण ते पासच करू पडશે. मी बी काय करसू तर. विठ्ठल विठ्ठल धर्मराजानं सांगितलं, अर्जुना पत्नीवर हात उचलणं योग्य नाहीये. तुला वाटतंय ना तुझी पत्नी खोटं बोलते, तिच्या भावाला बोलवून त्याच्या स्वाधीन कर. आता कृष्ण भगवंताला बोलवलं गेलं. कृष्ण भगवंताला सांगितलं, अर्जुनानं तुमची बहीण खोटं बोलते. म्हणले काय खोटं बोलली? अहो कालच्या दिवशी काम्य कोणामध्ये आमच्या सोबत होती ना आज म्हणते का मी तुमच्या सोबत नव्हती. देवना ध्यान माई गे, इथं सुभद्रेची चूक नाही या, ही माझीच कर्तबदारी आहे. मग काय केलं देवानं? सुभद्रेचा हात धरला, घराच्या बाहेर केलं आणि माझा ब्रह्मांडाचा धनी आतमध्ये गेला. हे सगळं अर्जुन बघत होते, युधिष्ठिर बघत होते. आता माझा भगवंत घरामध्ये गेलेला आहे आणि माझ्या भगवंतानं तिकडनं नऊवार साडी परिधान केली, हातात दुधाचा ग्लास आहे आणि सुभद्रेच्या रूपात येऊन अर्जुनाच्या समोर आहे. अर्जुनाने बघितलं आणि अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. अर्जुनाच्या लक्षात आलं, देवा माझ्या मनातच आलं की इथं माझी सुभद्रा पाहिजे होती. नुसता विचार केला की इथं सुभद्रा पाहिजे होती, तुम्ही माझ्यासाठी सुभद्रा झालात. महाराज भक्ताच्यासाठी माझा भगवंत जातपात बघत नाही, भक्ताची बायको व्हायची तयारी ठेवतो. एवढ्या खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो. अजून सांगतो, महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव काय होतं? महिला माता. महाराज मंडळी कोण बोलू नका. कोण होतं? महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव काय? कोण जानबा? आणि आमले माहित राहतं, तुल कसाला धडकावतो रे भाऊ? आटे देवना नावे विचारू, संतासा नावे विचारू, आई सांगतात नाही बाबा त्या. का बर बाया बाया बसण्यात या का देवधर्म न चावतीस का? हा एक बहीण रांधा घेन ततान घर चालणे घे ना. काय होतं? काय रांध? काय नाही बहीण, रातनी खिचडी गरम कराय ना. मग बटण्यात काय एका देवधर्म न चावतीस का? माय हो संगीत आव ती बाजू आली व माय सासूले बी अशी धरू धरून झुलू झुलूच करच बाई. आटे संगीतात आई बी बसेलेत का? गरबडी उपाध्या झाल्या आपल्या बी. नाही म्हणे कीर्तन मानी संगीतात आई, तुम्हाला गाव म्हणे संगीतात आई. नाही हो बहिणी, मला अजून 15 मिनिटं थांब. नाही हो ताई सोन. हा कधी देवधर्म न चावतीस नाही म्हणशीन, कीर्तन ध्यान मारत नाही. कीर्तन मग सांगेल गोष्टी लक्षात राहतीच नाही. बरोबर आहे की नाही? हो, सांगेल गोष्टी ध्यान मारावायला पाहिजे. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव होतं चोखा मेळा आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं सोयराबाई. सोयराबाईला दिवस आहे 11 वाजे घ्यात बाबा, आवरू का मी? हा चालू देऊ? कितला टाइम? 1 तास. 9 ते 11 कीर्तन होतं ना. 9 ते 12 असं जाडं मोठं कीर्तन कस काय वाढी घे भाऊ? वांधा नाही वांधा नाही, तुम्ही टेन्शन नका ल्या. म्हणा असं आहे ना, पहिलेच सांगा ना, मी मेरवर बी तोर लाई देस. मी उत्पन्न निघाल पाहिजे, मला काय घेणं देणं नाही. हा तुम्ही बसेलेत, मला सांगाल काय फरक पडा ना. 15 मिनिटं जास्त बोलावं म्हणा का तर डिझेल फुकाय जावं आहे. वांधा नाही, तुम्ही बसलेत तर मी नक्कीच सांगेल. सोयराबाईला दिवस होते. चोखा मेळ्यांना वाटलं की मला वारीला जायचंय. पत्नीला सांगितलं, म्हणले सोयरा मला वारीला जावं वाटायला ग. वारीला जावं वाटतं. पत्नीनं लगेच चोकार दिला. हो, संतांची पत्नी चोखा मेळ्याची बायको म्हणे, धनी स्वामी वारीला जायचं असेल तर नक्की जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं. तुमच्या बहिणीला तरी माझ्याकडे पाठवा, कारण घरात मी एकटीच आहे. घरात कोणीतरी असावं, दिवस भरत्या इथं बाळणपणाची वेळ जवळ आलेली. तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा, तुम्ही वारीला जा. असं कोण सांगे? चोखा मेळान बायको. हा तुमले विचारच बहिणी सोन. जर समजा एखादी बहीणले दिवस आहे आणि तिना नवरान सांगायला पाहिजे मला वारीला जाणे, कसं काय वातावरण राही घरनं? हा अरे वारीनं चिलगाव आता तर आठ एका कीर्तन लिहे ना तरी एखाद बाई सांग घरात चिलगा त्या बकलीले कुत्रा तो टाकतेन. गावान कामा बाकीने बाया कीर्तनले सुद्धा येऊ देतीत नाही. तेवढं बरं आहे बाकू, दरानाने बाया चांगल्या शेतीस. हा ते बाया चांगल्या दिकऱ्या ना बिचाऱ्या. बहिणीला सांगायचं विसरले चोखा मेळा. नामचिंतनात एवढे मग्न झाले, बहिणीला सांगणं विसरले.
नामचिंतनात मग्न झाले. पण माझा विटेवरचा मालक विचार करत होता, माझ्या भक्ताच्या घरामध्ये त्याच्या पत्नीला दिवस आहेत, बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे. बहिणीला सांगायचं, तो संदेश द्यायचा सुद्धा विसरला. किती वेळ प्रेम करत असेल माझा चोखा. म्हणून माझ्या विटेवरच्या मालकानं चोखोबाच्या गाव जवळ आला आणि चोखोबाच्या शिव जवळ येऊन उभा राहिला. अजून गावात प्रवेश नाहीये, गावमा घुसेल नाही देवबा. गावना शिव जवळून अंतडे उभा राहिना. देवबा विचार करायला लागणार, चोखोबानी बहीण बनीशने जाणं मला त्यान घरमा प्रवेश करणार. देवबर का बहिणीस पण देव कोण? चोखोबाना घर जाणारा भगवान. आता चोखोबानी बहीण बनीशने जाणं माले. गावना शिव जवळ पहिले विचार करत, जर चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला साडी नेसावी लागेल. माझ्या जगाच्या मालकानं नऊवार साडी परिधान केली. नऊवार साडी परिधान केली. नुसता साडी नेसला नाही तर डोक्यावर पदर घेतला माझ्या जगाच्या मालकानं. कोणी? देवनी, पंढरपूरना मालकनी डोक्यावर पदर लिहिता बहिणीसून. आठ बरं वातावरण दिखी राय ना बा. बाकी नाही बाईशनी युट्यूबला ऐकेला चालू माय लिहिले हो तो किडा पाडी हो तो चांगला नाही बाबूजी नीचे हो पदरले हो बहीण. बाकी नाही बाय ये राहिले समजा देते आणि लिहिले जावा बहिणी सोन पदर. आपला देव जर पदरलेस आपण नको लेवाले का? हो पदर लिहिलेच जावा. आपली संस्कृती आहे डोक्यावर पदर. डोक्यावर पदर आलेले अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. ही आपली संस्कृती आहे. मनीषीन डोक्यावर पदर लिहिले हो बहिणी सोन. मला आठ होणू का बोलता आठ कसं सांगाले. हा काही नाही आपलं घर नसे आडबड काय कोण राग करावं नाही. आमनी बहीणच होईन आठ बसेल ते. मग तुम्ही आमच्या बहिणीच शेती बहिणीच काय राग दर्जात नका. मी तुमल्या पदरबद्दल थोडंफार बोलसू, राग येऊ देऊ नका बहिणीस बरं का. राग नाही धरावत ना पक्क ना. राग नका येऊ दिजात हो म्हण्या सोन चिडीसून बोलता बिहास मी. कारण तुम्ही इथल्या बाईशनी एक एक बुक्का मारा तरी मुक्क कर दिशात. राग नका येऊ दिशात. तुम्ही म्हणे बहिणी शेत म्हणे तुमल्या हक्कात येईन सांगसू बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला भाऊ आहे म्हणे ना हक्कात येईन बोलसू. दुसरं कोण बोली ना तुमले मी त्यांना मुसळ सुद्धा फोट टाकसू. दुसरा मनगर माहीन काय शहाणपणा करू दिसू मी. डोक्यावर पदर घ्यायचं किंमत सांगतो तुम्हाला. तुम्ही घरात नेसायची साडी कितीमध्ये घेतात माया हो? कितीमध्ये घेतात? 200 400 500 600 रुपयांची साडी गरमा नेसानी बरोबर आहे ना. गरमा नेसानी साडी तुम्ही 600 रुपयांची साडी. सहावार साडी 600 रुपयांनी म्हणजे ती कितला मीटर? 6 मीटरनी साडी 600 रुपयांनी. मीटर कितला पडणं ताई? 100 रुपयाले बरोबर आहे ना. पदर कितला मीटर ना रास तुम्हाला? 1 मीटर ना. म्हणजे तो त्यांनी किंमत कितली वहिनी? 100 200 रुपया. जर 600 साडी येते 100 नाही सॉरी 600 साडी येते 100 ना पदर बरोबर आहे ना. पदर 100 रुपयाना आहे. पण तो 100 रुपयाना पदर जर डोक्यावर राहिना ना 100 रुपयाना पदर आहे. पण तो जर तुम्हाला डोक्यावर राहिना ना त्या टोपीवाला बाबा तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाई जातस. कारण डोक्यावर पदर देखा ना या बाबा लोक सांगतास काय संस्कार आहेत भो या पूर्ण मायबाप ना. काय वयन लायल शे भो. अरे काय माऊलीने जन्माला घालेलो डोक्यावर ना पदर सुद्धा पडू देत नाही रे. काय मायबाप न वयन वहीन म्हणजे नुसता 100 रुपयाना पदर जर डोक्यावर आहे ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायचास. आणि बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढवण्यासाठी डोक्यावर पदर लेवा मग काय नुकसान आहे. लेवायला पाहिजे की नाही. समजा बा काही काही बाया पदर लेतीत नाही. असं काय वयले का तुम्हाला सटाना ना स्टँडवर पदर लेता लेता छद होतीच बाया मरी घ्यात महाराज त्या आमना जीव घाबरत. असं काय वयले का? तसं काहीच नाही ना बहिणीसो. लिहिलं पदर काय फरक पड रहा. पदर लिहा मग काय नुकसान आहे की नाही. पदर टाकले जाऊ बहिणीसो. देखा राजे छत्रपती शिवरायांच्या माय जिजाऊ मासाहेब डोक्यावर पदर. ज्या राजे छत्रपती शिवरायांनी आपल्या मंदिरातले देव सुरक्षित ठेवले त्यांच्या इतकाच अधिकार अहिल्यादेवी होळकरांचा. अहिल्या माता होळकरांचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे की तिनं देव मंदिरातले देव सुरक्षित ठेवले. त्या अहिल्या मातेचा एखादा फोटो दाखवा मला अहिल्या देवीचा बिनपदराचा आहे का? अजिबात नाही. अहिल्या माताना फोटो बिनपदरना नाही. जिजाऊ मासाहेबांचा पदर पडलेला नाही. मग तुम्ही म्हणसान महाराज ते आम्ही काय देखील नाही. मग आता तुम्हाला डोळा देखत ना. उदाहरण आपला काना देशनी पोरगी राष्ट्रपती वैगी जळगाव जिल्ह्यानी पोरगी राष्ट्रपती वैगी. त्या माईन नाव काय होतं? प्रतिभाताई पाटील. राष्ट्रपती झाली पण एक फोटो दाखवा बिनपदराचा. पदरच नाही पडू दे. राष्ट्रपती वैगी माय तरी पदर पडू देना नाही. अनमन बहीण बचत गटनी मीटिंगले जास नी पदर तीर पाकोसस. व बिकू काकू तू पदरले व बहीण
तू खिचडी वाटस हो काकू. आटे राष्ट्रपती पदरले न्याय बहीण पलो तिरपा कोसात बानट सुरूत आटे बट्या बैस ना पदरी बुवा. पदर घेतला पाहिजे. पदराला किंमत आहे माया हो. तुम्ही लगीन मा जातीस ना बाबा, मजुरी करणारी बायको, शरद बाबा, मजुरी करणारी बायको सुद्धा 2000 साडी नेसास लगीन मा. बरोबर आहे ना. मजुरी करणारी बायको 2000 पैसा वाला राहिनी तर मग 10-15 हजार ना बजेट रास. कुत्र सुद्धा इगे कीर्तन मा कोणा पायन काय शिकू अजून सुधरत नाही. 4 पायना कीर्तन मा यावं लाग्यात आणि 2 पायना घर पडेल येतच. वा चांगलं कोणले म्हणू अजून सुधरी राहिने नि भूमाले. बाकी ना म्हणतोस होती बाई बोलता नीच दकाच भाऊ बोलाले जीवन नाही चावच बुजावून. काय घाबरा नाही. आपलं रोकडा काम आहे. खरं बोलायला मी घाबरत नाही बाबा. आपलं रोकडा काम आहे. काढतून खिचडीन लय मन बोगणं. काय घाबरा नाही. हो काय सांगितलं. लग्नाला जातात ना मजुरी करणाऱ्याची बायको पण 2000ची साडी नेसते. पैशावाल्याची बायको असेल तर 2-4 हजार ने 10-12 हजाराची साडी नेसते. आणि साडी लेवायला जातीस बट्या म्हणे माया बहिणी बसेलेत. साडी लेवायला जातीस तुम्ही. साडी काय देखील लेतीस बहिणी सोन. साडीना मधला भाग देखतीस का तुम्ही. पहिले काय देखतीस पदर. बरोबर आहे ना. सस्ती राव का मागी राव पदर देखाशिवाय म्हणे माय म्हणे बहीण साडी लेत नाही. बरोबर आहे ना. मग ती साडी लगीन मा नेसतीस तुम्ही. तो पलो मोक्या सोड देतीस 75 न फडक गुंडाई फिरतीस येड्या. इथलं मागी साडी लिहिले मस्त डोकार पदर टाको ते मोक्या सोड देतील 75 न ते फडक बांधले ती बाणड सुरूत नाही ततान्या बाया. आडे बड्या बाया चांगल्या आहेत बा. हुशार म्हणतात का या बहिणीसले तुम्ही. इथली मागी साडी आहे ती डोकार टाकली आणि बरं ते डोकावर नाही लेवाना कारण बी काय राहत बाबा. फक्त 15 रुपयाना त्या फुले दडकायला राहताना त्याच्या हाल अवस्था येडी अक्का. साडी नेसली का डोक्यावर पदर घेतला पाहिजे. हो ती आपली संस्कृती आहे. आणि डोक्यावर ज्या बाईचा पदर आहे. इथं 9वार साडीमध्ये बसलेल्या माझ्या माया आहेत बघा. सगळ्या बाया बसलेल्या पुरावा सहित सांगेल. या माया आहेत ना इथली मर्यादा पाळत ना. जर कधी डिकरा मोठा दिके ना देरजेट सारखा तरी सुद्धा खाटवरती उभ्या राहायच्या. एखादी जेठाने सांगे बसो माय आपला पोरे आहे तो त्याला देखील काय उठी राहणे नाही हो माय ताई देरजेट सारखा दिक असतो. इथली मर्यादा होती. बरोबर आहे की नाही. पहिल्या बाया लगीनना गाणं म्हणत 15 दिन पहिले गाणं म्हणत दाखलपणे देखील मी लगीनना गाणं म्हणत नाचेत बी बाया असं गोडक करी उभ्या राहत नाही मधमा नाचेत बाया. आणि तसा मा जर गलीमाना एखादा सासरा किंवा जेठ असं थोडं खकारी बी दे ना ओ माय दाजीन त्या जागेशेत ओ बहीण गपकरी बशी जाय पहिली बाई. इथली मर्यादा होती. आते ते सासरानं सुद्धा छातीनं बिल्ल मोठा काल करस म्हणलो. बाप रे बाप अवघडशी. पण आहे ना तवय ना सासरा बी चांगला होतात बाबा. तवय ना सासरा बी बोलता आबरूदार होतात. पहिला आते बी शेत ना काही खेळा गाव मा जसले पडेले त्या. पहिला सासरा सुनबाईना समोर सक्की बायकोल सुद्धा बोलायला घाबरेत. म्हणजे जवळ बायको सक्कीच राहत बा पण बायकोल सुद्धा बोलायला घाबरेत. खरं आहे का नाही. बायकोले बोला मग जर मन सुनबाईने ऐकली ना मना जर शब्दामा तोल घ्या ते मन सुनबाई काय विचार करी मायो मन सासराल काय सुमाराने मन सासूल काय बी बोलस. सुनबाईना समोर बायकोला सुद्धा बोलायला घाबरत पहिला सासरा. म्हणशीन त्या सुनबाई त्यातल्या दगतात पदर लिहिली आहेत. आतेनाच्या वैरानात ना नवीन त्या रिमिक्स सासरा आहेत रिमिक्स. ती सुनबाई गरमा काम आवरच नाही अहो भाऊ इथलची चड्डी घालीन फिरस. ओ काका तू चड्डीनं माप तरी वाढाव रे भाऊ. इथलची चड्डी घाली फिरस वो उल गेल वावर. चड्डीनं माप वाढाव रे ओ म्हणा आई बा. ती पूर्ण समोराव इथलची चड्डी घाली फिरत ती पोर जग माराल पदरली तुल देखील. हा मर्यादा महाराज. हो नियमाचं उल्लंघन करायला लागले आपले लोक. आपला नियम आहे. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. आपले नियम आहेत महाराज. हो हा को एक वर्ष राहिले शरद बाबाजी एक वर्ष राहिले ते रातभर वापरा नाही ते लगेच समजी घे म्हणे बहिणीसले. कोणतं बहिणीस कोणतं गाऊन. तो गाऊन जर दुकान मा बी देखी घ्या ना चाकू खाली माट टाकसू त्याला डायरेक्ट. इथलं बेकार डोकं फिर जायले म्हण त्यांना खूनच कट टाकसू राहू दे उपाडीत दिसू त्याले. या गाऊन इथला सत्यानाश करेले महाराज. बाप दका बहिणी सोन
तुम्हाला भाऊ आहे मी, राग नका त्याच्यात. गाऊंडावर रातले घालले ना आणि आपला आपला रूमમાં झोपी राहा ना. सकाळी माग धुईने साडी नेसीने बाहेर निघत जा सोनचिडीसवर. बाकी ना बाया दिनले बी गाऊन घालले ती बटी गली फिर येते का होताय तुमनी घर ना कथा घ्यात तुमनी घर काय रांद या गाऊन आहे ना दिनना नाही येत रातना शरीरले काही व्याधी असे मग घाला ते बरोबर आहे. पण काही काही बाया दिनले बी घालले तीच आणि रातले सुद्धा कितला वापरा नाही. शरीरले काही त्रास व्हायला ना जर हात वर होत नाही काय वस्तू साडी नेसाल त्रास येते तुम्ही नक्की गाऊन घाला आपला विरोध नाही शे. पण गाऊन घालीस नाही आपला आपला रूमच झोपी राहत जाऊ बहिणीस. हो कसं आहे ना ते गाऊन घालीस नाही बाई मजा नाही ती कसो. एखादी कच्ची हिंमत ना जर दकिलीत ब्याईन मरी जायतो. कारण गाऊन काय ते का माप माराच का होते आडून दुडून सत्यानाच असतो. हा बाजरीवर ना चिडा उडावला लाकडे गाडेल राहतं तशी दिवस गाऊन घालेल बाई. एखादा कच्ची हिंमत ना ब्याईन मर जाई ना दखा बहिणी होऊन तुमना पाय पडस तुमनामुळे एखादा गरीब ना पोऱ्या मर जाई या गाऊन घाले बाहेर नका निघत जा. भलता सत्यानाश करेल या गाऊन. बरे वाटे काय कोणते म्हणे माय बीन काय घालतेत नाही वा. बरे अजून कोपरे कोपरे ते खेळा मा प्लॉटच माय अजून ते माझ गाव माने घुसेले ते. डोक्यावर पदर पहिला नियम कोणताच राहिना नाही. पहिले असा तराडा होता ना या म्हणे माया बसेलेत ना 50 पुढल्या 60 पुढल्या काकवा तिसले विचारा. पहिले इथला नियम होतात ना नवराने जर कधी 2 कानमा बी दिल्यात ना तरी मार काहीच नाही सुद्धा. संध्याकाळले पटका मार रांधे ठेवणं पडी माय आको नाही रांधेल राहणार तर आको कुठे यावं. इथला तराडा होता म्हणे माय असले पहिले. हो मार कायलोर सुद्धा रांधणं पडे आणि नवरा जेवण करताच झोपीन खाडगादी बी तयार ठेवणे पडे बरोबर आहे माडी. इथला तराडा होता पहिला नवराच ना बाईले. हाते मन बहीण हारतालिका ना उपास धरलेच गलीमाची आपेत फिरसने आऊ भाऊ पोरसले जोका देस. ओ काका ओ भाऊ तू बटा सत्यानाश करणार लावा रे. बाकी ना ते इथला हलकट बुद्धी नाहीत ना मायबाप घरमा फिरताना बाईन डोकाल तेल लावा सत्तुने आणना गंदा बानट सुरूत ना काय चौघाल्या धंदा धरा रे तुम्ही सत्यानाशीच नाही. विठ्ठल विठ्ठल बायको तुम्ही अर्धांगिनी सुख दुःख मा नक्की साथ द्यायला पाहिजे. ती जर आजारी असेल ना तर तुम्ही साडी दवाना जरी प्रसंग होणार घरमा कोणी नसेल तर ती पण करायला पाहिजे असं नाही म्हणत मी. पण खरंच गरज येतं करायला पाहिजे. बाकी ना बाई रागे बर नाही का तरी पाय दातलेतून पायसले तेल गशी देऊ हत तुम्ही आणणार चांगल्या मलारी मारत. विठ्ठल 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 अजून जुन्या बाईस ना नियम वावर माई जर डोकावर वजर आहे ना या असा टोपीवाला बाबाला जर देखा ना डोकावर जरी वजर आहे ना तरी तोंड फिराय उभी राही नाही माय म्हणा गाव म्हणा मोठा मानूची राणा म्हणा सासरा होईन कोणी मोठा पुढारी असेल काय नाव लय जाईन मन माय बापनं ते बाई आहे ना तोंड फिरायची उभी राही पहिले त्या म्हाताराला निघे जाऊ दे आणि म्हातारा निघानंतर मन माय जाय असा नियम होता ना माडी पहिले बरोबर आहे ना. हा ते कसं काय वातावरण गाव म्हणा म्हातारानं जाऊ द्या हो सगळा सासरानं सुद्धा छातीवर पायटीन निघ जावल करस मन माय. हा नियम कोणताच राहणार नाही. पहिला सासराजना समोर सुन बाया बाहेर सुद्धा निघत नाही. हा ते पट रिमिक्स होय घेऊ हा ते सुन बाई नाचच नाही सासरा व वाईन्या टाकस ओ काका तेवढं बरं बा दरा नाना म्हातारा बी नाही तसा इथला वायबा. नववार साडी माझ्या जगाच्या मालकानं नेसली डोक्यावर पदर घेतलेला गावात प्रवेश करायच्या आधी दर्जा मावना देव पायातली चप्पल हातात घेतली. हा आपल्या हिंदू धर्माचा नियम आहे. पहिल्या बसलेल्या बाया कितली बी श्रीमंतनी पोरवई तवय आत्याना 100 रुपयात तवयस ना 10 लाख रुपयात आत्याना 100 त्यासना टाइम ना 10 लाख रुपयात 100 रुपयांनी जरी चप्पल लियल राय तरी पण मायर तई येणारी पोर दर्जामा चप्पल हात मा लियन मग गावमा प्रवेश करे. तुम्ही गावमा प्रवेश करा टाइमले हातमा चप्पल धरू नका पण कमीत कमी किचन रूम मा तरी चप्पल घालू नका बहिणीसवर. काही काही बाया चप्पल घालाशिवाय किचन रूम मा रांधतेत नाही. डॉक्टरांनी काही प्रॉब्लेम सांगितलं असेल तर ठीक आहे
बाकी ती घालस म्हणे मी बी पायमा चप्पल घाली रांसू अव येवा करणं प्युअर येडा पण आहे. बरोबर आहे की नाही. चप्पल घालून राहणं एक पौर्णमाल पोहू ना बाबा. म्हणे महाराज तुम्ही पण तर तरुण आहात, तुम्ही एवढे जुने विचार कस काय कीर्तनातून सांगतात. म्हणतं बाई जुना विचार नाही, ज्या हिंदू धर्माना नियम आहेत त्या सांगस. म्हणे महाराज पहिल्या ज्या बाया होत्या त्या अशिक्षित होत्या, आम्ही सुशिक्षित आहेत, या नियमना पालन आम्ही करू शकतीच नाही. म्हणतात आई बिगर चप्पल घालीन राहणं, डोकावर पदर न लेणं, याले जर तू सुशिक्षित म्हणस होईन ना, अजून तू पुरी सुशिक्षित नाही, तुला 1-2 वर्ष शिकणं पडीन. म्हणे कसं महाराज. म्हणतो तू तवय पुरं शिकेल म्हणावशी, जवळ पायमा घाला ना बुटस मा वरण लिन पिशी. सुशिक्षित कोणाला म्हणावं, सुशिक्षित कोणाला म्हणावं. बिनपदराचं राहणं याला सुशिक्षित म्हणायचं का. बिगर पदरनं राहणं याला सुशिक्षित म्हणता येईल का. अजिबात रॉंग आहे. असे चुकीचे विचार अजिबात आपल्या धर्मामध्ये त्यांची पेरणी करायला नाही पाहिजे, नियमाचं उल्लंघन झालं नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही. पण आईजवळ आम्ही सांगतास ना बट्या गोष्टी, तो आमना गरमा बी ठिकाणा पाहिजे. नाही ते आमण्याच बाया गाऊन गाली गाली फिरते नाही, तुमले सांगतो पदरल्या उलट विजय झाला. हा माझ्या जगाच्या मालकानं गावात प्रवेश करायच्या आधी पायातली चप्पल हातात घेतली, गावात प्रवेश आहे, चोखोबाच्या दारात गेले, दरवाजावर थाप टाकली, आवाज दिला ग वहिनी. बहिणी उघडा प्रमाण घेतलं आमच्या बाबांनी. चोखोबाची बहीण झाला शारंग धरू, वहिनी उघडा दार हाक मारी, दरवाजावर थाप टाकली, आवाज दिला ग वहिनी दरवाजा उघडणं. चोखोबाच्या पत्नीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याच्या नंतर भगवंतानं आतमध्ये प्रवेश केलेला आहे. भगवंत आतमध्ये प्रवेश करतात चोखोबाच्या बहिणीच्या रूपात. आता सोयराबाईला देव ओळखू आला नाही, देवानं मध्ये प्रवेश केला, चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण केलं आणि माझा जगाचा मालक महार समाजाच्या संताच्या घरी 28 दिवस कामधंदा करत होता, धुनी भांड केली. बरोबर ना. देवाने महार समाजाच्या संताकडे सगळं कामधंदा केले येतं. मग आता तुम्हाला सांगतो ऐका. महिला मातांना कळेल, रजस्वला स्त्री असेल तर तिला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. मूर्ती दगडाची मूर्ती दगडाची. आपला भाव चांगला असेल तर आपण त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केल्याच्या नंतर प्राण येतो, हा आपला भाव आहे, हा सात्विक विचार आहे. पण नास्तिकांच्या मनाने जर विचार केला, मूर्ती दगडाची पण दगडाच्या मूर्तीच्या समोर जायला रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाही मंदिरात.